नमस्कार सर्व विद्यार्थिनींचं या नवीन तासिकेमध्ये मी प्राध्यापक एस देशमुख, सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग खूप खूप हार्दिक स्वागत करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकक्षेत वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये आपण पदवीच्या प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत आहात. त्यामध्ये FY BA, FY BCom, FY BSc, FY BCA आणि FY BCS अशा वेगवेगळ्या 5 शाखांमध्ये तुम्ही सर्वजण शिक्षण घेत असाल तर तुम्हाला यंदाच्या शैक्षणिक वर्षानुसार म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणानुसार सन 2020-21 या वर्षात FY साठी म्हणजे प्रथम वर्षासाठी 1-2 क्रेडिटचा विषय समाविष्ट झालेला आहे. तो सर्वांना सक्तीचा आहे, ऐच्छिक विषय तो नाही, आपल्याला तो कंपल्सरी आहे. त्या विषयाचं टायटल म्हणजे शीर्षक आहे डेमोक्रेसी, इलेक्शन आणि गव्हर्नन्स. या विषयामध्ये डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, इलेक्शन म्हणजे निवडणूक प्रक्रिया आणि गव्हर्नन्स म्हणजे सुप्रशासन किंवा शासन व्यवस्था. तर मित्र हो, या सर्व 3ही प्रकरणांमध्ये त्याच पद्धतीने आपल्याला 25 गुणांचा प्रोजेक्ट म्हणजेच असाइनमेंट आहे. 25 गुणांची असाइनमेंट आणि 25 मार्कांची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका. अशा पद्धतीनं 50 मार्कांचं क्रेडिट स्वरूप आपल्याला मिळेल. गुणपत्रिकेवर आपल्याला क्रेडिट प्राप्त होईल. तर 25 गुणांसाठी पहिल्यांदा आपण डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, त्यानंतर इलेक्शन म्हणजे निवडणूक प्रक्रिया या 2 धड्यांवर प्रत्येकी 15-15 म्हणजे 30 प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे. आज आपण अंतिम प्रकरण म्हणजे प्रकरण क्रमांक 3, त्या प्रकरणाचं नाव आहे गव्हर्नन्स म्हणजे सुप्रशासन. या विषयावर आपण आज चर्चात्मक संवाद साधणार आहोत. किंबहुना 15 प्रश्नांचा आढावा प्रकरण क्रमांक 3 म्हणजे गव्हर्नन्स सुप्रशासन या अनुषंगाने आपण पाहणार आहोत. तर मित्र हो, सर्वांनी काळजीपूर्वक गव्हर्नन्स हा विषय अभ्यासलेला आहे. त्याच्या 15 प्रश्नांना आता आपण सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये सहज असा पहिला प्रश्न जर आला, संथानाम समितीची स्थापना भारत सरकारने टिंबटिंब या वर्षी केली, तर 4 पर्याय अशा पद्धतीने असतील. पहिला पर्याय 1961, दुसरा पर्याय 1962, तिसरा पर्याय 1963 आणि चौथा पर्याय 1862. तर आपल्याला माहिती आहे संथानाम समितीची स्थापना भारत सरकारने 1862 मध्ये केली. म्हणजे प्रकरण तिसरं आपण अभ्यासतोय. त्यातला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 2 1962. संथानाम समितीची स्थापना भारत सरकारने 1962 मध्ये केली. अशा पद्धतीने 4 पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. पहिला प्रश्न होता संथानाम समितीची स्थापना भारत सरकारने टिंबटिंब मध्ये केली, तर त्याचं उत्तर आहे 1962. त्यानंतर जर आपण दुसरा प्रश्न अभ्यासायचा झाला, टिंबटिंब म्हणजे मूल्यांचा संच जो प्रशासकीय अधिकाराच्या वर्तनावर काम करताना परिणाम करत असतो. असा जर आपल्याला दुसरा प्रश्न म्हणून जर आला तर त्याचे 4 पर्याय असतील. पहिला ए पर्याय किंवा पहिला पर्याय असेल प्रशासकीय सेवा, दुसरा पर्याय असेल प्रशासकीय संस्कृती, तिसरा पर्याय असेल प्रशासकीय भ्रष्टाचार आणि चौथा पर्याय असेल राजकीय संस्कृती. मग या 4 पर्यायांपैकी आपल्याला व्याख्या माहीत आहेत वेगवेगळ्या याच्या, परंतु प्रशासकीय संस्कृतीची व्याख्याच आपल्याला अभ्यासलेली आहे आपण. ती म्हणजे मूल्यांचा संच जो प्रशासकीय अधिकाराच्या वर्तनावर काम करताना परिणाम करत असतो, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच टिंबटिंब म्हणजे मूल्यांचा संच जो प्रशासकीय अधिकाराच्या वर्तनावर काम करताना परिणाम करत असतो. याचं उत्तर प्रशासकीय संस्कृती म्हणजे पर्याय क्रमांक 2. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रशासकीय संस्कृती. त्यानंतर जर तिसरा प्रश्न अशा संदर्भाने आला, मंत्री व सचिवानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची जी श्रेणी सुरू होते त्याची चौकशी टिंबटिंब करेल. मग आपल्याला वेगवेगळे आयुक्त वेगवेगळे आयोग माहिती आहेत, त्याच्या संदर्भाने हा प्रश्न आलेला आहे. पुन्हा एकदा तिसरा प्रश्न सांगतो, मंत्री व सचिवानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची जी श्रेणी सुरू होते त्यांची चौकशी टिंबटिंब करेल. कोण व्यक्ती करते? त्याचे पर्याय 4 आहेत. पहिला पर्याय आहे मुख्यमंत्री, दुसरा पर्याय आहे मुख्य सचिव, तिसरा पर्याय आहे लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि चौथा पर्याय आहे लोकायुक्त. तर या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 किंवा डी. ABCD लिहित असाल तर डी आणि 1 2 3 4 लिहित असाल तर या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे लोकायुक्त म्हणजे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने 3 प्रश्न आपण अभ्यासले. त्यानंतर चौथा प्रश्न येऊ शकतो, भारतामध्ये टिंबटिंब प्रमाणेच
दर्जा लोकपालाला आहे? मग कुणाप्रमाणे लोकपाला दर्जा आहे असा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याचे 4 पर्याय लक्षात घ्या. पहिला पर्याय आहे पंतप्रधान, दुसरा पर्याय आहे राष्ट्रपती, तिसरा पर्याय आहे सरन्यायाधीश आणि चौथा पर्याय आहे मुख्यमंत्री. तर आपल्याला माहिती आहे लोकपालाचा दर्जा हा सरन्यायाधीशाप्रमाणे असतो. म्हणजे या चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सरन्यायाधीश. 4 प्रश्न इथं अभ्यासल्यानंतर 5वा प्रश्न येऊ शकतो. लोकपालाचा कालावधी टिंबटिंब वर्षांचा असतो. किती वर्षांचा? तर आपल्याला वर्ष आहेत पर्यायांमध्ये पाहूया. पहिला पर्याय आहे 10 वर्ष, दुसरा पर्याय आहे 6 वर्ष, तिसरा पर्याय आहे 5 वर्ष, चौथा पर्याय आहे 2 वर्ष. तर आपल्याला माहिती आहे लोकपालाला साधारणतः कालावधी 5 वर्षांचा असतो. म्हणजे या 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी किंवा पर्याय क्रमांक 3 5 वर्षे लोकपालाचा कालावधी. 5 प्रश्न आपण अभ्यासून झाले. त्यानंतर जर 6वा प्रश्न आपण अभ्यासायचा झाला तर तो कसा येईल लक्षात घ्या. महाराष्ट्र शासनाने टिंबटिंब हे शास्त्रज्ञान किंवा वेब पोर्टलमध्ये स्थापन केले. पुन्हा एकदा ऐका. महाराष्ट्र शासनाने टिंबटिंब हे शास्त्र ज्ञान केंद्र वेब पोर्टल टिंबटिंबमध्ये स्थापन केले. महाराष्ट्र शासनाने वेब पोर्टल एक जे सुरू केलं होतं ते केव्हा सुरू केलं? तर त्याचे पर्याय आहेत. पहिला पर्याय 2008, दुसरा पर्याय 2010, तिसरा पर्याय आहे 2009 आणि चौथा पर्याय आहे 2005. तर महाराष्ट्र शासनाने शासन ज्ञान केंद्र हे वेब पोर्टल सुरू करण्याचं वर्ष होतं 2005. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 2005. 6 प्रश्न अभ्यासून झाले मित्र हो. 7वा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. केंद्र शासनाने टिंबटिंब या वर्षी अन्न सुरक्षा कायदा संमत केला. आता आपल्याला वेगवेगळे कायदे माहिती आहेत. त्यात अन्न सुरक्षा कायदा अतिशय महत्त्वाचा आणि क्रांतिकारी निर्णय होता. तर तो केव्हा सुरू केला हा प्रश्न विचारलाय. केंद्र शासनाने टिंबटिंब या वर्षी किंवा टिंबटिंबमध्ये अन्न सुरक्षा कायदा संमत केला. पहिला पर्याय आहे 2005, दुसरा पर्याय आहे 2003, तिसरा पर्याय आहे 2013 आणि चौथा पर्याय आहे 2014. तर आपल्याला माहिती आहे 2013 मध्ये अन्न सुरक्षा कायदा लागू झाला, संमत झाला, पारित झाला. म्हणजे केंद्र शासनाने 2013 मध्ये अन्न सुरक्षा कायदा संमत केला. या 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 2013. त्यानंतर 8वा प्रश्न जर आपण अभ्यासायचा झाला तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान टिंबटिंब रोजी सुरू करण्यात आले. मग आपल्याला तारीख किंवा सुरुवातीचा जो दिवस होता ती माहिती इथं भरणं अपेक्षित आहे. लक्षात घ्या. पहिला पर्याय येईल 12 एप्रिल 1905, दुसरा पर्याय येऊ शकतो 12 एप्रिल 2005, तिसरा पर्याय येईल 13 एप्रिल 2005 आणि चौथा पर्याय वरीलपैकी एकही नाही. तर आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे आपल्याला साधारणतः 12 एप्रिल 2005ला सुरू झालेलं आहे. हे आपण अभ्यासलं. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 12 एप्रिल 2005. 9वा प्रश्न जर अभ्यासायचा झाला. केंद्र सरकारने टिंबटिंबमध्ये माहितीचा अधिकार हा कायदा संमत केला किंवा तेव्हापासून लागू केला. मग ते वर्ष आपल्याला माहिती करणं आवश्यक आहे किंवा क्रमप्राप्त आहे. केंद्र सरकारने टिंबटिंबमध्ये माहितीचा कायदा किंवा माहितीचा अधिकार हा कायदा संमत केला. पहिला पर्याय आहे 2006, दुसरा पर्याय आहे 2007, तिसरा पर्याय आहे 2008 आणि चौथा पर्याय आहे 2005. तर आपल्याला माहिती आहे 2005ला माहितीचा कायदा लागू झाला. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 2005. 9व्या प्रश्नाचं उत्तर केंद्र सरकारने 2005 मध्ये माहितीचा अधिकार हा कायदा संमत केला. त्यानंतर 10वा प्रश्न येऊ शकतो. सुशासन या संकल्पनेचा उदय टिंबटिंबच्या दशकात झाला. मग कोणत्या दशकात झाला? पहिला पर्याय आहे 1890, दुसरा पर्याय आहे 1990, तिसरा पर्याय आहे 1980, चौथा पर्याय आहे 1970. तर आपल्याला माहिती आहे सुशासन ही संकल्पना साधारणतः 1990च्या दशकात सुरू झाली. म्हणजे या 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 1990. त्यानंतर 11वा प्रश्न जर अभ्यासायचा झाला मित्र हो तर भारत सरकारने टिंबटिंब रोजी राष्ट्रीय ई शासन योजना मंजूर केली. भारत सरकारने टिंबटिंब रोजी राष्ट्रीय ई शासन म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या संदर्भाने घेतलेला हा निर्णय आहे. भारत सरकारने टिंबटिंब रोजी राष्ट्रीय ई शासन योजना मंजूर केली. पहिला पर्याय आहे 18 मे 2008, दुसरा पर्याय आहे 16 मे 2006,
तिसरा पर्याय आहे 18 जून 2006 आणि चौथा पर्याय आहे 18 मे 2006. तर या भारत सरकारने ई शासन, राष्ट्रीय ई शासन ही योजना सुरू करण्याची दिनांक होती 18 मे 2006, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. भारत सरकारने राष्ट्रीय ई शासन योजना सुरू केली 18 मे 2006 रोजी. तर 12वा प्रश्न यानंतर आपण अभ्यासूया. 12वा प्रश्न कशा स्वरूपात येईल, तर 12वा प्रश्न येऊ शकतो अन्न सुरक्षेच्या संदर्भात. 12वा प्रश्न आहे, अन्न सुरक्षा कायदा 2013 नुसार प्रति व्यक्तीस किंवा प्रति व्यक्तीला टिंब धान्य म्हणजे किती धान्य देण्याची सोय करण्यात आली? किती किलो धान्य? तर पहिला पर्याय आहे 4 किलो, दुसरा पर्याय आहे 5 किलो, तिसरा पर्याय आहे 3 किलो, चौथा पर्याय आहे 10 किलो. तर आपल्याला माहिती आहे प्रत्येकी प्रति व्यक्ती 5 किलो धान्य दिलं जातं. वेगवेगळ्या प्रकारची गहू, तांदूळ अशा प्रकारची जी धान्य आहेत अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत 2013 नुसार ती आपल्याला प्राप्त होत असतात. म्हणजेच अन्न सुरक्षा कायदा प्रति व्यक्तीस साधारणतः 5 किलो धान्य देण्याची तरतूद केलेली आहे. म्हणजे या 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किंवा बी 5 किलो. त्यानंतर 13वा प्रश्न येऊ शकतो, टिंब विकासाचे एक प्रारूप म्हणून ओळखले जाते. टिंब हे विकासाचे एक प्रारूप म्हणून ओळखले जाते. काय ओळखले जाते? पहिला पर्याय आहे कृषी क्रांती, दुसरा पर्याय आहे धवल क्रांती, तिसरा पर्याय येऊ शकतो ई क्रांती आणि चौथा पर्याय त्यानंतर येऊ शकतो वरीलपैकी सर्व. तर आपल्याला माहिती आहे विकासाचं प्रारूप म्हणजे आधुनिकच्या संदर्भात वेगवेगळी प्रसारमाध्यमे किंवा नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब झाला पाहिजे. म्हणजे या 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे ई क्रांती. जर ई क्रांती झाली तर ते विकासाचं एक नवीन प्रारूप किंवा मॉडेल म्हणून ओळखलं जातं. म्हणजे ई क्रांती हे विकासाचे प्रारूप म्हणून देखील ओळखले जाते. पर्याय क्रमांक सी किंवा 3 या प्रश्नाचं उत्तर योग्य रीतीने होऊ शकतं. 14वा प्रश्न आपल्याला पाहूया. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? असा प्रश्नार्थ चिन्ह येऊ शकतं. पहिला पर्याय आहे मनोहरराव नाईक, दुसरा पर्याय आहे सुधाकरराव नाईक, तिसरा पर्याय येऊ शकतो यशवंतराव चव्हाण आणि चौथा पर्याय येऊ शकतो शंकरराव चव्हाण. साहजिक 1960ला आपलं महाराष्ट्र राज्य स्थापन झालं. 1 मे 1960ला पहिले मुख्यमंत्री होते आदरणीय यशवंतराव चव्हाण. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे 14व्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. आणि त्यानंतर 15वा प्रश्न आता शेवटचा प्रश्न म्हणून आपण अभ्यासूया. काळजीपूर्वक ऐका. पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी कोणत्या सरकारच्या काळात किंवा कोणत्या सरकारमध्ये काम केलं? पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग कोणत्या सरकारमध्ये होते? पहिला पर्याय येऊ शकतो राष्ट्रीय लोकशाही आघाडी, त्यानंतर दुसरा पर्याय येऊ शकतो डावी आघाडी, तिसरा पर्याय येऊ शकतो कम्युनिस्ट आघाडी आणि चौथा पर्याय येऊ शकतो संयुक्त पुरोगामी आघाडी. तर आपल्याला माहिती आहे संयुक्त पुरोगामी आघाडी 2004 ते 2014 या सलग 10 वर्षांमध्ये म्हणजे 2 टर्ममध्ये काम करत होती. या 10 वर्ष पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यशस्वीरित्या काम केलं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे संयुक्त पुरोगामी आघाडी, पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपण गव्हर्नन्स म्हणजे सुप्रशासन या तिसऱ्या आणि अंतिम धड्यामध्ये प्रकरणामध्ये 15 प्रश्नांवर सविस्तर चर्चा केलेली आहे. 1, 2, 3 म्हणजे पहिला प्रकरण आहे डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, दुसरं प्रकरण आहे इलेक्शन म्हणजे निवडणूक प्रक्रिया आणि तिसरं हे आता जे शिकवलं ते म्हणजे गव्हर्नन्स म्हणजे सुप्रशासन. अशा 3 धड्यांवर महत्त्वाचे प्रश्न आपण 3 वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. सर्वांना परीक्षेच्या निमित्तानं मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपणा सर्वांची रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद.